आज पिंपळा गावच्या सरपंचपदी माझी सर्व सन्माननीय सदस्यांच्या एक विचाराने शिवसेना भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या एक विचाराने बिनविरोध निवड झालेले आहे, त्याबद्दल मी त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी पण जो काही उत्साह दाखवला मला सरपंच होण्यासाठी त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचा सुद्धा आभार मानतो। आताच गिरीश मंत्री साहेबांनी सांगितलं की गावामध्ये अनेक प्रकारचे विकास कामं झालेले आहेत, जी काही मागच्या सरपंचांच्या अपूर्ण राहिलेले असतील किंवा चालू असतील ती सर्व विकास कामे मला जो काही कालावधी मिळेल त्या कालावधीमध्ये मी तो सर्व विकास कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। आणि एक विशेष सांगू इच्छितो की मी खरं म्हणजे इलेक्शनच लढवणार होतो ग्रामपंचायतची, पण माझ्या मिसेसने फोर्स केला की तुम्ही लढा, की तुमच्या नेतृत्वाखाली अनेक सरपंच सदस्य उपसरपंच झाले, तुम्ही का मागे राहता? मी ठरलेलं होतं की आता कुठलीच निवडणूक लढवणार नाही, पण तिने म्हणजे फोर्स ठेवला आणि मी लढलो आणि वार्ड क्रमांक 3 मधून मी भरघोस मतांनी विजय झालो। त्याबद्दल मी माझ्या मिसेसला प्रथम धन्यवाद देईन। माझे सर्व कुटुंबीय नातेवाईक यांनी जी मेहनत घेतली त्या काळामध्ये त्यांचे मी विशेष आभार मानेन। आणि गावामध्ये आता बरेच विकास कामे होत आहेत। साहेबांनी सांगितले की जलजीवन मिशनची कामं झाली, अनेक रस्ते झाले, अनेक अंडरग्राऊंड गटार झाली। त्यासाठी आम्हाला गिरीश मात्रे साहेब, भाजप शिवसेनेचे काही शिवाजी मात्रे, अनेक पदाधिकारी यांचे आम्हाला मार्गदर्शन मिळते, वरिष्ठ पातळीवर मार्गदर्शन मिळते। आणि तालुका लेवलवरनं आम्हाला निधीची मागणी केली, निधी तसा उपलब्ध केला जातो। आता आम्ही जे काही आमची ग्रामपंचायतीची थकबाकी असेल सर्व सदस्य मिळून ग्रामपंचायत बॉडी मिळून ती थकबाकी वसूल करून गावामध्ये जास्तीत जास्त कशी विकास कामे होतील आणि दृश्य स्वरूपात कॉन्क्रिटीकरण झालं पण काहीतरी दृश्य स्वरूपात लोकांना दिसलं पाहिजे की हे काम झालं, हे 5 वर्ष दिसलं पाहिजे, लोकांना रोज येतं जातं ते कामं दिसली पाहिजे। अशा प्रकारची कामं करण्याचा माझा आहे ध्यास आहे आणि तो ध्यास पूर्ण करण्यासाठी सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना भाजपचे पदाधिकारी यांचा मी मार्गदर्शन घेणार आहे, सल्ला घेणार आहे। त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे कर्मचारी असतात त्यांचं सुद्धा महत्वाची भूमिका असते विकास कामामध्ये आणि त्या कर्मचाऱ्यांच्या थकून सुद्धा चांगलं काम घडावं अशी मी आशा बाळगतो। आणि माझ्या कालावधीमध्ये मी जास्तीत जास्त जो काही काळ देते आम्हाला आमचे वरिष्ठ त्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त चांगली कामं करण्याचा मी प्रयत्न करेन। सरपंच पदाचा जो मान आपल्याला मिळालेला आहे गावाच्या विकासाबाबत आपला प्रथम पाऊल काय असणार? प्रथम पाऊल म्हणजे मी जास्त विचार करतो ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी। तर ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्या गावामध्ये कट्टा नाही, प्रथम हे प्राधान्य देईन ज्येष्ठ नागरिकांना कट्टा बनवण्यासाठी कुठेतरी एक चांगली जागा निवडून की जिथे जे ज्येष्ठ नागरिक बसून संध्याकाळी विसावा होतील त्यांच्यासाठी मी प्रयत्न करेन। शाळेसाठी शाळा आपली इमारत कुठं झालेली आहे, आणखी काही शाळेसाठी करता येईल, विद्यार्थ्यांसाठी करता येईल। उदाहरणार्थ आरोग्य शिबिर, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर, चष्म्यांचे वाटप, नेत्र तपासणी शिबिर असे उपक्रम राबवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आरोग्य शिबिर महत्वाचं आहे, हे मी राबवण्याचा प्रयत्न करतो। आपण सेवा कोणाला घेणार आहे? सरपंच पदासाठी आता मी सरपंच जरी असलो तरी याच्या मागे बरीचशी आमचे भाजप शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, विशिष्ट माझे मिसेस आणि माझे नातेवाईक, बहिणी, भाऊ। गावकऱ्यांनी एकच संदेश देईन की बघा आपला गाव स्वच्छ सुंदर दिसावा म्हणून तुम्ही ग्रामपंचायतीकडे बोट नका देऊ, तुम्ही तुमचा स्वतःचा परिसर स्वच्छ ठेवा। ज्याचा त्यांनी अंगण परिसर स्वच्छ ठेवला तर ऑटोमॅटिकली पूर्ण गाव आपला स्वच्छ होईल, निरोगी होईल। त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की ज्याचा त्यांनी परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि ग्रामपंचायतीकडनं काही चुका होतील तर पर्सनली येऊन आम्हाला सांगा। एखाद्या ग्रुपवर चॅटिंग करून किंवा हे करून ते गावाच्या बाहेर चालले, त्याच्यामुळे त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना अडचण असेल तर तुमच्या वार्डाचे सदस्य, सरपंच, उपसरपंच हे असतील त्यांना पर्सनली भेटा, त्यांच्याकडनं नाही झालं पण तुम्ही तुमचा पुढचा पाऊल उचलू शकता। आजच्या माझ्या सरपंच पदाने मला जी शुभेच्छा देण्यासाठी आले
त्यांची मी अत्यंत आभारी आणि ऋणी आहे. त्यांनी जो मला शुभेच्छा स्वरूप आशीर्वाद दिला त्याचा मी चांगल्या प्रकारे उपयोग करून घेणार आहे. आणि याच पद्धतीने त्यांनी मला यापुढे आशीर्वाद द्यावा, शुभेच्छा द्याव्या. धन्यवाद. त्यांचे सर्वांचे आभार. शिवसेना भाजप युतीचे सर्व पदाधिकारी यांचे सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.